काय कमला, आज तू यायला खूप उशीर केला. चल आता काहीतरी पटकन खायला बनव यांना. खूप भूक लागली आहे. अगं मला भूक लागली तर मी सहन केली असती. पण तुझ्या बाबांना भूक लागलेली सहन होत नाही हे तुला ठाऊकच आहे ना. यशोदाताई आपल्या कामवालीला म्हणजे कमलाला म्हणाल्या. यावर कमला म्हणाली, काय सांगू आई, मी रोजच विचार करते घरातील कामे लवकर उरकून पटकन इकडे यावे, पण नेहमी उशीर होतो. आणि तसंही एकतर थंडीच्या दिवसात रात्रसुद्धा लवकर होते. त्यामुळे मला माझ्या मुलांसाठी जेवण बनवून यावं लागतं. यशोदाताई म्हणाल्या, ठीक आहे ग कमला, पण मला एक सांग, तू मुलांकडे लक्ष देतेस, त्यांच्यासाठी जेवण बनवतेस, लहान आहेत म्हणून त्यांच्या हाताने त्यांना भरवतेस तू. पण जेव्हा ही मुलं मोठी होतील आणि तू म्हातारी होशील, मग तेव्हा हीच मुले तुझी काळजी घेतील का? आता तू त्यांची जशी काळजी घेतेस तशीच काळजी तुझी मुलं घेतील का? बाजूच्या आराम खुर्चीवर बसलेले अशोकराव आपल्या पत्नीला म्हणाले, अगं यशोदा, तू तुझ्या मुलांचा राग हिच्या मुलांवर का काढत आहेस? सगळी मुलं सारखी असतात का? यावर कमला म्हणाली, हो आई, बाबा बरोबर बोलत आहे. सर्व मुले एकसारखी थोडीच असतात. आणि माझी मुले मला सांभाळणार नाही, माझी काळजी घेणार नाही, तर मग कोणाची काळजी घेणार आहेत? शेवटी मी त्यांची आई आहे. माझ्यामुळेच त्यांना हे जग पाहायला मिळाले आहे. यशोदाताई म्हणाल्या, अगं कमला, तू खूप भोळी आहेस, कारण तू एक आई आहेस. आता माझंच बघ ना, मी काय माझ्या मुलांचा सांभाळ केला नाही का? अगं लहानपणी मी त्यांना काही कमी पडू दिलं नाही. आज मला 3 मुलं आणि 3 सुना आहेत आणि ह्याच शहरात राहतात. पण त्यांच्यापैकी एकही जण इकडे येऊन आमची साधी चौकशी देखील करत नाहीत की आम्ही जिवंत आहोत की मेलोत म्हणून. असे बोलताना यशोदाताईंचे डोळे पाण्याने भरले आणि त्या मागचे दिवस आठवू लागल्या. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा यशोदाताई एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या. यशोदाताईंचं हसतं खेळतं कुटुंब होतं. एके दिवशी त्या आपल्या नातीसाठी स्वेटर बनवत होत्या. तेवढ्यात अशोकराव बाहेरून आले आणि त्यांना म्हणाले की यशोदा, काही दिवसातच मी नोकरीतून सेवानिवृत्त होणार आहे. तू सांग तुला काय पाहिजे? तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, मला काहीही नको. तुम्हाला जे काही द्यायचे असेल ते माझ्या मुलांना द्या. यावर अशोकराव म्हणाले, अगं स्वतःचा कधीतरी विचार करत जा. जर मी तुझ्या आधी हे जग सोडून गेलो तेव्हा तुला कळेल की मी खरंच बोलत होतो. कारण आता आपल्या मुलांचं वागणं पाहून सांगतोय की तुझा एकही मुलगा तुला विचारणार नाही की आई तू कशी आहेस, तुला काय पाहिजे, तू जेवलीस का? यावर यशोदाताई म्हणाल्या, अहो शुभ बोला, भरल्या घरात असे निर्वाणीचे शब्द बोलू नये. आपल्याला 3 मुलं, 3 सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. तुम्ही बघाल की आपली मुलं आपण त्यांच्याकडे राहावं म्हणून भांडणं करतील. यशोदाताईंचं बोलणं ऐकून अशोकराव गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, आमच्या मंडळींच्या तिच्या मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. काही दिवसांनी अशोकराव सेवानिवृत्त झाले. अशोकरावांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलांचे वागणे बदलायला लागले. हे अशोकरावांना जाणवत होतं, पण तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. अशोकरावांच्या सेवानिवृत्तीनंतर 2 वर्षांनी आता यशोदाताईसुद्धा रिटायर झाल्या. तेव्हा त्या आपल्या पतीला म्हणाल्या की आपण आपले मिळालेले सर्व पैसे 3 मुलांमध्ये समान वाटूया. अशोकराव पैशांची वाटणीसाठी अजिबात तयार नव्हते. पण पत्नीच्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालले नाही आणि घरामधील शांतता भंग होऊ नये म्हणून यशोदाताईंनी आपली सर्व जमापुंजी 3 मुलांमध्ये समान हिस्स्यामध्ये वाटली. पण अशोकरावांनी त्यांचे पैसे मुलाला दिले नाहीत. ते यशोदाबाईंना म्हणाले, हे बघ, आपल्या दोघांचे सर्व पैसे जर मुलांना दिले तर मग आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल आणि मला ते अजिबात आवडणार नाही. पतीचे बोलणे ऐकून यशोदाताई गप्प बसल्या. पण सासूचे सर्व पैसे मिळाल्यामुळे मुलांना, सुनांना खूप आनंद झाला. काही दिवस सर्व काही व्यवस्थित चालू होतं. अशोकराव रिटायर झाले आणि तेव्हा 3 मुलांचं वागणं हळूहळू बदलत होतं. हे अशोकराव आपल्या मुलांना चांगल्याच प्रकारे ओळखत होते. त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या मुलांना आईवडिलांची काही काळजी नाही. ते सर्वजण फक्त पैशांचे लोभी आहेत. ते यशोदाताईंना खूप समजवायचे. पण यशोदाताई आई होत्या आणि आईची माया तर सर्वांना ठाऊकच आहे. आणि त्याच गोष्टींचा फायदा त्यांच्या 3 मुलांनी घेतला. 3 मुलं यशोदाताईंना म्हणाली की आई, आता आमची मुलं मोठी होत आहेत. हे घर जरा लहान वाटते, त्यामुळे आता आपण इथे राहायला नको. मी काय म्हणतोय आई, आपण एक चांगलं नवीन घर घेऊयात का? मुलांनी आईला घर घेण्यास तयार केले आणि आईने सुद्धा आपल्या मुलांना साथ दिली आणि 5च महिन्यांमध्ये त्यांनी एक नवीन घर घेतले. आता यशोदाताई आपल्या 3 मुलांसह त्या नवीन घरामध्ये राहू लागल्या. पण काही दिवसानंतर त्यांची दोन्ही मुले काही ना काही बहाणा बनवून त्यांना सोडून वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले. आता त्या घरात त्या दोघांसोबत त्यांचा धाकटा मुलगा आणि त्याची बायको राहत होते. 2 महिन्यांनी यशोदाताईंना त्यांचा छोटा मुलगा म्हणाला, आई, मला एक बिझनेस सुरू करायचा आहे.
जर तू आर्थिक मदत करशील तर मी माझा बिझनेस सुरू करू शकेल आणि स्वतःचा बिझनेस असेल तर मला कुठेही जावे लागणार नाही. मला तुझ्या आणि बाबांची काळजीही घेता येईल. मुलाच्या बोलण्यात यशोदाताईंना त्यांच्याबद्दल प्रेम दिसले आणि त्या धाकट्या मुलाला बिझनेससाठी पैसे देण्यास तयार झाल्या. पण यासाठी सुद्धा अशोकरावांनी यशोदाताईंना नकार दिला. पण आईच्या डोळ्यांवर मुलांची खोट्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती. त्यामुळे अशोकराव यांचे न ऐकता त्यांनी धाकट्या मुलाला बिझनेस सुरू करून दिला. काही दिवसानंतर त्या मुलानेही त्याचा खरं रंग दाखवलाच आणि आपल्या आईला म्हणाला, आई, माझ्या मुलांना इथून शाळा लांब पडते आणि बिझनेस नवीन असल्यामुळे भरपूर काम आहे आणि इथे राहिल्यामुळे येण्या जाण्यातच माझा वेळ जातो. मी विचार करत होतो की तिथे जवळपास एखादं छोटंसं घर घेऊन मुलांसोबत राहीन आणि तसे मी तर याच शहरामध्ये आहे ना. तुम्हा दोघांना जेव्हा काही गरज पडेल तेव्हा मी इथे येईन. असा बहाणा करून तो आपल्या आईबाबांपासून लांब झाला. त्याला असे वाटत होते की आपले दोन्ही मोठे भाऊ त्याच्या बायका लेकरांसोबत आनंदात आहेत आणि उद्या जर आईबाबांना काही झालं तर त्यांच्या आजारपणाचा सर्व खर्च त्यालाच करावा लागेल, कारण तो त्यांच्यासोबत राहत होता. आणि म्हणूनच त्याने असा प्लॅन बनवला आणि त्याच शहरामध्ये आपल्या आईबाबांपासून वेगळं तो राहू लागला. आता एवढ्या मोठ्या घरात यशोदाताई आणि अशोकराव दोघेच राहत होते. आत्तापर्यंत मोठी सून आणि मुलगा त्यांना अधूनमधून पाहायला येत जात राहायचे. पण जेव्हा त्यांना हे ठाऊक झाले की लहान भावाला आईने बिझनेससाठी पैसे दिले आहेत, तेव्हा त्यांना राग आला आणि तो मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्ही दोघांनी त्याला बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे दिले आहेत, तर यापुढे तुम्हाला काही अडचण आली तर त्याला सांगायचे आणि त्यालाच तुमची काळजी घ्यायला सांगायची. आता 3-3 मुलं असताना देखील यशोदाताई आणि अशोकराव आपल्या म्हातारपणामध्ये अगदी एकटे होते आणि या सर्व गोष्टींना आठवण यशोदाताई दुःखी असायच्या. तेव्हा अशोकराव म्हणाले की तू काळजी का करतेस, मी आहे ना तुझ्यासोबत, तू फक्त आनंदी राहा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. पण यशोदाताई आपल्या मुलांचा विरह सहन करू शकल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, मी पण किती वेळी होते ना, तुम्ही मला अनेकदा समजावले, पण मी एक तुमचं ऐकलं नाही. आणि आज पाहताय ना आज माझीच मुलं, जेव्हा माझ्याकडे एकही पैसा नाही तर माझ्या 3 मुलांना मला वाईट टाकलं आहे. अशोकराव म्हणाले, अशी का बोलत आहेस? आपण ना त्यांचे आईबाप आहोत, ते आपले नाहीत आणि तू का टेन्शन घेते? एक सांग, जेव्हा ते नव्हते तेव्हा आपण दोघे किती आनंदात राहायचो. मग आपण जर दोघे सोबत आहोत तर आपल्याला कोणाची गरज नाही. त्यानंतर बऱ्याच वेळा समजवल्यानंतर यशोदाताईंच्या लक्षात आले की माणूस या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो. जर आपल्या जीवनसाथी आपल्यासोबत असेल तर प्रत्येक संकटावर आपण मात करू शकतो. पण तरी मनाच्या एका कोपऱ्यात मुलांपासून दूर राहण्याची जखम यशोदाताईंच्या मनामध्ये नासूर होऊन राहिली होती आणि हळूहळू त्या सारख्या आजारी पडू लागल्या. पण तेव्हा कमला त्यांची खूप काळजी घ्यायची. एक मुलगा जेवढे करू शकणार नाही तेवढी काळजी घेत होती. अशोकराव हे सर्व पाहत होते. यशोदाताई आणि अशोकराव दररोज पार्कमध्ये जायचे. तिथे ते लहान मुलांबरोबर खेळायचे. एक दिवशी कमलाकडून यशोदाताईंनी आपल्या मुलांना फोन लावला. ते म्हणाले की बाळांनो, खूप दिवस झाले तुम्हाला भेटून. तुम्ही तिघेही एकदा माझ्याकडे येऊन जा. तुम्हाला पाहण्याची माझी खूप इच्छा आहे. माहीत नाही आता मी असेन नसेन. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आई, सध्या आम्ही खूप कामात आहोत. जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही येऊ. तसे माझ्या मुलांचे पेपर चालू आहेत, त्यामुळे शक्यतो मला जमणार नाही. मुलाचं असं बोलणं ऐकून यशोदाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात अशोकराव बाहेरून आले आणि यशोदाताईंकडे पाहून म्हणाले, तुझ्या मुलांशी फोनवर बोललीस का? त्या खोट्या हसून म्हणाल्या, नाही. पण मी का त्यांना फोन करू? अशोकरावांना सर्व काही ठाऊक होते, पण तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. काही वेळाने जेव्हा ते बाहेर फिरायला चालले तेव्हा यशोदाताई म्हणाल्या की आज आपण दूरपर्यंत चालत जाऊया. कुणास ठाऊक उद्या तुमच्यासोबत चालण्यासाठी मी जिवंत असेन की नसेन. अशोकराव म्हणाले, असे का बोलत आहेस? आता मी तुझी काळजी घेतोय तेवढीच काळजी तुलाही माझी घ्यायची आहे, हे विसरलीस का? काही वेळाने ते दोघे घरी आले. तेव्हा यशोदाताई कमलाला म्हणाल्या, कमला बेटा, की मग आज माझ्या आवडीची मेथीची भाजी बनव. मी आणि तुझे बाबा आम्ही एकाच ताटात जेवणार आहोत. यशोदाताईंचं बोलणं अशोकरावांना काहीसं विचित्र वाटलं, कारण यशोदाताई आज नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या वागत होत्या. दोघांनी मिळून जेवण केलं. कमला तिची इतर कामे करत होती. तेव्हा यशोदाताई कमलाकडे आल्या आणि म्हणाल्या, अगं कमला बेटा, राहू दे ती कामे, माझ्याजवळ थोडा वेळ बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कमलाई पटकन हात धुवून आली आणि यशोदाताईंच्या पायाजवळ बसली. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, बेटा, मी गेल्यानंतर तुझ्या बाबांची काळजी घेशील ना? त्या कमलाला म्हणाल्या की कमला, जेव्हा मी मरेन तेव्हा तू तुझ्या बाबांची काळजी घेशील ना? कमला म्हणाली, आई, असे का बोलत आहात आणि तुम्ही कुठे जाणार आहात बाबांना सोडून? यशोदाताई म्हणाल्या, अगं बोलवणे आल्यावर जावेच लागते. असे म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून कमलाला दिली. तेव्हा कमलाने ती चेन घेण्यास इन्कार केला.
तेव्हा अशोकराव म्हणाले, ठेवून घे कमला बेटा. जे लोक हावरे आहेत आणि लालची होते ते सर्व काही घेऊन गेले. आता तुझी आई तुला एवढं प्रेमाने देत आहेत तर घे. पुढे यशोदाताई म्हणाल्या, देवाने मला पोटी ज्या मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या रूपात मला तू भेटली आहेस. तू नेहमी आमच्या दोघांची काळजी घेतलीस. आमचे औषध पाणी, वेळेवर जेवण, नाश्ता सर्व काही तू केलंस. 3 मुले आणि 3 सुना असूनही आम्ही निराधार झालो. पण कमला, तू आम्हाला आमची मुलगी बनून आधार दिलास. असे म्हणून डोळ्यात पाणी आणून त्यांनी कमलाला घट्ट मिठी मारली. कमला म्हणाली, आई तुम्ही मला तुमची मुलगीच मानता ना, मग माझे एवढं ऐका. यापुढे कधी आम्हाला सोडून जाण्याची भाषा करायची नाही. ठीक आहे, असं म्हणून यशोदाताई झोपल्या. अशोकराव यशोदाताईंचा हात पकडून बसले होते. त्यांना झोप येत नव्हती. ते फक्त एकटक यशोदाताईंना पाहत होते. तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, आम्ही बायका किती वेड्या असतात ना. जरा कोणी मायेने प्रेमाने 2 गोष्टी बोललं की त्यांना आपले समजतो. तुम्ही मला नेहमी समजवत होता की पण मी तुमचं काहीही ऐकून घेतलं नाही. हे बोलताना यशोदाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हा अशोकराव म्हणाले, किती वेळा तू एकच गोष्ट मनात ठेवणार आहेस. जाऊ देत, जे झालं ते झालं. अजूनही माझ्याकडे माझ्या रिटायरमेंटचे पैसे आहेत आणि त्या पैशांवर फक्त तुझा आणि माझा अधिकार आहे. यापुढे एक जरी मुलगा माझ्याकडे माझे पैसे मागायला आला तर मग त्यांचे काय करायचे ते माझे मी ठरवतो. तू काळजी करू नकोस. उगाच विचार करून मनस्ताप करून घेऊ नकोस. शांतपणे झोप. रात्र बरीच झाली आहे. त्यावर त्या म्हणाल्या, आज तुम्हाला ही झोप येत नाही आहे का. जर तुम्ही असाच माझा हात पकडून बसून राहणार असाल तर मग यमराज माझ्याकडे येणार नाहीत. तेव्हा अशोकराव आपल्या पत्नीला रागावले आणि म्हणाले, अशी का काही बोलत आहेस. गप्प बस आणि झोप तू. बोलता बोलता त्यांनाही डोळा लागला. जेव्हा सकाळी कमलाने दरवाजावरची बेल वाजवली तेव्हा अशोकरावांना जाग आली. त्यांनी यशोदाताईंकडे पाहिले तेव्हा त्यांचे डोळे उघडे होते. त्यांच्याकडे पाहून अशोकरावांच्या डोक्यावर आभाळ कोसळले. एका क्षणात त्यांचे सर्व काही उद्ध्वस्त झाले. जेव्हा कमला घरात आली तेव्हा यशोदाताईंकडे पाहून जोरजोराने रडायला लागली. तिने अशोकरावांना धीर दिला. कमलाने लगेच 3 मुलांना फोन करून आई केल्याचं कळवलं. ते तिघेही लगेच घरी पोहोचले. अंतिम संस्काराच्या वेळी जेव्हा त्या तिघांनी मुखाग्नी देण्यासाठी हात पुढे केला तेव्हा अशोकरावांनी त्यांना थांबवले आणि म्हणाले, तुमच्यासारख्या नालायक मुलांनी माझ्या देवी समान पत्नीला मुखाग्नी द्यायचंच नाही. जमलेले सर्व लोक मुलांकडे पाहत होते. अशोकरावांनी पत्नीला मुखाग्नी दिला आणि अंतिम संस्कार केल्यानंतर सर्वजण घरी परतले. तेव्हा अशोकराव यांनी पाहिले की त्यांची 3 मुले आणि सुना घरातल्या अंगणामध्ये बसले आहेत. अशोकराव म्हणाले, तुम्ही सर्वजण इथे काय करत आहात. तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची. अरे नालायकानो, तुमच्या आईने 9 महिने तुम्हाला तिच्या पोटात वाढवलं. दिवस रात्र उपाशी राहून तुमचं पालनपोषण केलं. तुम्हाला मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं आणि आयुष्याच्या शेवटी तिने तुमची आठवण काढली होती. पण तेव्हा तुमच्यासाठी तिला भेटण्यासाठी वेळच नव्हता. मग आता इथे कशासाठी आला आहात. चला निघा माझ्या घरातून बाहेर आणि यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. आजपासून तुमचा आणि माझा काही संबंध नाही. असंही आता माझे हे घर मी वृद्धाश्रमाला दान करणार आहे. हे ऐकून 3 मुले चकित झाले आणि म्हणायला लागले की नाही बाबा, तुम्ही त्या घराला वृद्धाश्रमात देऊ शकत नाही. या घरावर फक्त आमचा अधिकार आहे. तुम्ही आमच्यासोबत असे करू शकत नाही. तेव्हा अशोकराव जोरात ओरडून म्हणाले, तुमचा हक्क. कुणी सांगितलं की या घरावर तुमचा हक्क आहे. हे घर मी माझ्या आणि बायकोच्या कमाईच्या पैशातून घेतलेलं आहे. ह्या घरावर फक्त माझा अधिकार आहे. एवढंच नाही तर माझी सारी जमापुंजी जी आता माझ्याकडे राहिलेली आहे ती सर्व मी कमलाला देणार आहे. आणि जर तुम्ही जास्त नाटकं केली तर मी पोलिसांना सुद्धा बोलवण्यात मागे पुढे पाहणार नाही. पोलिसांचं नाव ऐकून मुलांनी तिथून जाणंच पसंत केलं. नंतर कमलाने एका मुलीप्रमाणे अशोकरावांची शेवटपर्यंत काळजी घेतली आणि जेव्हा अशोकरावांचा अंतिम क्षण आला तेव्हा त्यांनी आपली सर्व जमापुंजी कमलाला दिली आणि ते घर वृद्धाश्रमाच्या नावे केले. मित्रांनो, आजकालच्या दुनियामध्ये सगळीच मुलं फक्त स्वार्थासाठी आपल्या आईवडिलांचा वापर करून घेतात आणि वेळ आल्यावर त्यांना दूर ढकलतात आणि त्यामुळेच वयोवृद्धांना असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. मित्रांनो, तुम्हाला अशोकरावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.